नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2025 नोव्हेंबर महिन्यामध्ये संपन्न झाली। मध्यंतरीच्या कालखंडामध्ये अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आणि त्यानंतर परीक्षा परिषदेने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जर काही अडचणी असतील, शंका असतील तर याच्यासाठी रिचेकिंग असेल किंवा पडताळणी असेल याच्यासाठी आक्षेप घेण्यासाठीचा काही कालावधी देण्यात आला होता। नंतरच्या काही कालखंडामध्ये काही प्रश्नांच्या संदर्भात ऑब्जेक्शनही घेण्यात आलं होतं आणि त्या संदर्भात मग प्रसिद्धी पत्रकाद्वारे या शासनाने किंवा आपल्या परिषदेने एक पत्रक जारी केलेलं आहे की त्या थ्रू आपल्याला निकाला संदर्भात जो प्रसिद्ध करण्याचा आहे कोणत्या पद्धतीने केला जाईल या संदर्भातलं डिटेल आपल्याला दिलं गेलेलं आहे। व्हिडिओच्या माध्यमातून जे काही आपल्याला कोणत्या पेपरचे प्रश्न रद्द केले गेलेले आहेत आणि त्यानंतर त्याचा परिणाम जी असणारी पात्रतेची मर्यादा आहे त्याच्यावरती काय होईल या संदर्भातले सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे ज्यांनी ही पेपर दिलेले आहेत आणि त्यांना या संपूर्ण माहितीचा पुढे जाऊन लाभ होणार आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी अत्यंत महत्वाची असते शिक्षक पात्रता परीक्षा। खूप सारे विद्यार्थी बसले परंतु पात्रता होण्याचं प्रमाण आपल्याला लक्षात येईल ज्यावेळेस प्रत्यक्षात अंतिम निकाल प्रसिद्ध होईल। बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण एका सुंदर बॅचची आयोजन करतोय, महागुरु 1.0 बॅच। विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, परिपूर्ण अशी तयारी आणि प्रत्यक्षात बाळासाहेब शिंदे सरांचं मार्गदर्शन, परिपूर्ण अशी मराठी इंग्रजीची तयारी म्हणजे तुमची पात्रता होण्यास खूप मोठी मार्काला संधी आहे। आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करते। इतक्या वर्षाचा त्यांचा अनुभव आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी पात्रता धारण केलेले आहेत आणि पुढे जाऊन शिक्षक बनण्याचं स्वप्न त्यांचं साकार झालेलं आहे। अगदी तंतोतंत हीच टीम तुम्हाला लाभते आहे। पेपर 1 असेल, पेपर 2चं संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती आहे। 13 फेब्रुवारी पासून ही बॅच सुरू होत आहे। अगदी त्या समवेत रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य आहे आणि त्यांच्यासाठी खास बॅच गुरुवर्य 1.0 सुद्धा लॉन्च केलेली आहे। सर्व डिटेल बॅचचे दिलेले आहेत, कॉन्टॅक्ट नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये। बॅच संदर्भात जॉईन कशी करायची आहे, पेपर 1, पेपर 2 आणि बोथ पेपर याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्या लिंक वरती शेअर करा आणि त्या ऍप वरती जाऊन बॅच परचेस करा। नक्कीच तुम्हाला या बॅचचा लाभ होणार आहे। प्रसिद्ध झालेलं प्रसिद्धी पत्रक 2/2/2026 आज सर्वांसमोर उपलब्ध झालेलं आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत शुद्धीपत्रक दिलेलं आहे। काय म्हटलंय, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत कधी घेण्यात आली, 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षा टीईटी बनवूयात 2025 त्यामध्ये पेपर 1 ते 5 साठी आणि पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वी साठी पूर्वी आपण अंतरिम निकाल परिषदेने या वेबसाईट वरती प्रसिद्ध केला गेला होता, बरोबर। साधारणतः 16/1/2026 रोजी 16/1/2026 ते साधारण 21/1/2026 पर्यंत आपल्याला परिषदेने गुण पडताळणी व आक्षेप मागवले गेले होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती आक्षेप नोंदवला गेला होता। आणि आता ज्या काही हरकती घेण्यात ते सांगितलंय अंतरिम निकालावरील प्राप्त हरकतीनुसार पाहून घ्या। सर्वात महत्वाचा आहे पेपर 1 मधील परिसर अभ्यास विषयातील प्रश्न क्रमांक संच ए मधील 147 प्रश्न, क्रमांक बी मधील 142, संच सी मधील 137 आणि डी मधला 137 पेपर 1 मधला परिसर अभ्यास या विषयाशी निगडीत आक्षेप प्राप्त झाले होते बरेचसे आणि परिषदेने एक नमूद केलेलं आहे त्या विषयातील तज्ञ असतील समीक्षकांच्या अभिप्रायानुसार सदर प्रश्न रद्द करण्यात येत आहे व त्यानुसार अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल। आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न किती रद्द झालेला आहे, पेपर 1 मधला एक प्रश्न। आता हे तुम्ही म्हणता संच ए मधला, बी मधला, कारण प्रत्येकासाठी तो एकच प्रश्न झालेला आहे। म्हणजे साधारणतः आपल्याला माहिती आहे 150 मार्काची असणारी ही परीक्षा पेपर 1 ची असणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला माहित आहे आपण साधारणतः 83 मार्क 82.5 म्हणजे 83 आपण आरक्षित वर्गासाठी आणि ओपन कॅटेगरीसाठी 90। आता याच्यावरती इफेक्ट काय होईल,
तर रद्द केले प्रश्न म्हणजे 150 ऐवजी आता 149 पैकी आपल्याला पात्रता निश्चित केली जाईल आणि साधारणतः 83 वरून 82 वरती पास आउट म्हणजे त्याला पात्रता मार्क जातील आणि 90 वरून 89 म्हणजे एक मार्काचा फरक पडणार आहे. आता इथं बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं मत आहे की काहींचं पेपर 2 मध्ये हा समथिंग प्रश्न आहे की त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं, परंतु शुद्धी पत्रकाद्वारे फक्त एकाच प्रश्नाविषयी उल्लेख केला आहे. पेपर 1 मधील परिसर अभ्यास मधील प्रश्न क्रमांक दिलेले आहेत, कोणत्या संच मधला क्रमांक किती. आता विद्यार्थी मित्रांनी काय करायचंय, ज्यांचे त्या प्रश्नाविषयी किंवा 82 मार्क असतील किंवा साधारणतः 83 मार्क असतील आणि त्या प्रश्नासंदर्भात संभ्रमावस्था असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या पात्रतेवरती त्याचा नक्कीच एक सकारात्मक परिणाम होईल, नक्कीच सांगता येईल. प्रसिद्धी पत्रकाद्वारे ह्या संपूर्ण गोष्टी कळता येत आपल्याला लागली जातात. आजच्या बऱ्याचशा वृत्तपत्रामध्ये सुद्धा नमूद केलं होतं की साधारणतः 13 फेब्रुवारी 3 फेब्रुवारीला हा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल असं म्हटलं. दिवसभरातला प्रसिद्धी पत्रक तर आज प्रकाशित करण्यात आलेलं आहे. बघूयात, आणखीन थोडा अवधी आहे आजच्या दिवसाचा, येतोय का निकाल ते पण बघूयात आणि निकाल आला तर कशा पद्धतीने येईल आपल्याला त्याचा सोक्षमोक्ष लागतोय. चला विद्यार्थी मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडलं असेल लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. व्हिडिओ शेअर जरूर करायचा आहे आणि परत एकदा आवाहन करतोय, 13 तारखेपासून सुंदर अशी बॅच सुरू होते. बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी मित्रांना आव्हान आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं जे स्वप्न राहिलेलं आहे ही पात्रता धारण करून घेण्याचं, अनेक वर्षापासून हे स्वप्न पाहत आहेत, 1-2 मार्काने जात आहेत. बघतोय आपण बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यातून पात्रता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच तफावत आहे. सरती शेवटी आता एक सुंदर बॅचचं मार्गदर्शन लागते आणि यावर्षी नक्कीच तुमचं पात्र होण्याची स्वप्न साकार होणार आहे. सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी सुद्धा अनिवार्य केली गेलेली आहे आणि त्याचा अल्टिमेट सुद्धा दिला गेलेला आहे. त्यांना सुद्धा एक संधी आहे. गुरुवर्य बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली एक सुंदर बॅच त्यांना अनुभवायला मिळेल आणि यावर्षी नक्कीच त्यांचं पात्र होण्याचं स्वप्न साकार होणार आहे. चला, मार्गदर्शन कसं वाटलं कमेंट बॉक्स जरूर. माहिती आवडली असेल लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.